इंदसद्वन्द्याणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कोणाचा शेवट कधी येणार काय सांगता येत नाही, किती सावध राहायला पाहिजे. असं मला काल एकांचा फोन आला होता, त्यांना बोन कॅन्सर आहे आणि 4th स्टेज आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना किमो चालू आहे म्हणले, आणि ज्ञान आहे, असं तत्वज्ञान आहे, स्वाध्यायाची रुची आहे. मग पहिला आता ते डायग्नोस व्हायच्या आधी त्यांना संबोधन केलं, असं त्यांना सांगितलं नव्हतं झालेलं. मग फक्त त्रास होतोय म्हटल्यावर अचानक वेट लॉस व्हायला लागलं म्हणले. 1-2 महिन्यामध्ये 10-15 किलो वजन उतरलं म्हणले आणि सगळं अंग दुखायचं नुसतं, दुसरं काय नाही. मग ते सगळं बॉडी चेकअप करण्यामध्ये ते कळालं. म्हणल्यावर मग त्यांना घरातल्यांनी पहिल्यांदा असं धर्मातून स्थिर केलं, आपण कुठल्या तरी महाराजांच्या संघात जाऊ, तिथं राहू थोडे दिवस, बरं वाटेल असं. मग ते सारखं मेडिकल चेकअप सुरू झाले ना, काय काय म्हटल्यावर ते त्यातून त्यांना सांगितलं वाटतं, आणि किमो करायचं होतं म्हटल्यावर ते त्यांना सांगावं लागलं. तर असं काय त्यांना त्याचा त्रास झाला असं नाही, पण एक अस्थिरता आली आता. आणि ते काय तर त्याचे औषधाचे इफेक्ट म्हणा किंवा त्यांचे काय हार्मोनल चेंजेस म्हणा, आता असं ते काही पण बरळतात, म्हणजे संदर्भ नसलेला विषय बोलतात, मला पुण्याला घेऊन चला असं. त्यांना म्हटलं आत्ता जरी की महाराजांच्या कुठल्या आम्हाच्या संघात जाऊ आपण, तिथं राहू, पण आता ते नको म्हणतात. म्हणजे असं म्हणायचं आहे कुठल्या वेळी कशी बुद्धी होईल काय सांगता येत नाही. त्यामुळं आहे चांगलं तोपर्यंत संस्कार हेच ठेवा, हेच करा. आपल्याला काय गुरुमूले यती निचिते चैत्य सिद्धांत वार्धी सद्घोषे मम भवतु जन्मजन्मनी संन्यसन समन्वितम मरणम. गुरूंच्या पादमूलामध्ये यतींच्या निकट गुरुमूले यती निचिते चैत्य सिद्धांत वार्धी सद्घोषे, जिथं चैत्य आहे, जिथं त्या जिनवाणीचे वचन आहेत, अशा त्या सद्घोष जिथं आहे अशाच वातावरणामध्ये मम भवतु जन्मजन्मनी संन्यसन समन्वितम मरणम, माझं जन्मोजन्मी संन्यासपूर्वक समाधी मरण हो, अशी भावना जेवढं करणार तेवढं आपल्याला त्याचं फळ मिळणार. आणि सतत प्रतिक्रमण पश्चाताप करायचा. आपण काय कधी असे भाव चुकीचे केले असतील, मोहाचे संस्कार केले असतील, कारण बुद्धी कधी अशी विचलित होती सांगता येत नाही. आत्ता जरी आपण म्हणतोय की नाही आपल्याला धर्मच करायचं आहे शेवटपर्यंत, पण कुठल्या समयी काय उदय येतात आणि कशी बुद्धी फिरती सांगता येत नाही. म्हणून चांगली आहे तोपर्यंत पुरुषार्थ करा, रोज संस्कार करा. मला मुनी बनायचं आहे, मला मोक्षाला जायचं आहे, 28 मूलगुणांचं निरतिचार पालन करायचं आहे, स्वभावाचं सतत निरंतर वेदन करायचं आहे, आनंदच भोगायचं आहे. काय चाललं होतं, 103 नंबरची गाथा बघत होतो आपण, पंचास्तिकाय संग्रहची. 5 अस्तिकायांचं वर्णन सांगून झालंय, कालद्रव्याचं पण वर्णन सांगितलं. आता सगळ्या त्या पहिल्या अधिकाराचं सार सांगतायत. षडद्रव्य पंचास्तिकाय अधिकार आहे, त्याचं सार सांगतायत काय आहे. एवं पवयण सारं पंचथिय संगहं वियाणिता जो मुयदि राग दोषे सोगाहदि दुःख परिमुखम. अशा प्रकारे प्रवचनाचा सारभूत 5 अस्तिकाय संग्रहास जाणून जो काय म्हणा, दुसरी ओळ काय होती, संस्कृत पाठ केलं होतं की, जो मुयदि राग दोषे सोगाहदि दुःख परिमुखम, जो रागद्वेष सोडतो तो दुःख परिमुक्ततेला प्राप्त करतो, त्याचा दुःखाचा नाश होतो, हे सांगत होते. मग काय उदाहरण दिलं होतं त्याच्यामध्ये शेवटी, जसं म्हणले आपण त्या दिवशी बघितलं होतं सगळे काय काय, कोणाच्या दुःखाचा नाश होतो करणार. रिपीट काय घेतलं होतं त्या दिवशी, 5-6 पॉईंट.
बोला रोहिणी काकी. दुःखापासून कोण मुक्त होतो? सगळ्या टीकेला आपण पॉइंट वाईज वाचलो होतो ना. 5 अस्तिकायांना कसं जाणायचं? अर्थरूपाने आणि अर्थी रूपाने असं म्हटलं. सांगा. हां बरोबर. अर्थरूपाने म्हणजे यथार्थपणे आणि प्रयोजन म्हणजे हिताच्या प्राप्तीसाठी जो जाणतो तो दुःखापासून मुक्त होतो. दुसरं काय होतं? रिपीट करा लवकर लवकर. जीवास्तिक आहे. हां म्हणजे त्या जीवास्तिकायांमध्ये माझं सुद्धा चैतन्य स्वभावी आत्मा गर्भित आहे. मग त्याला मी लक्ष करून जाणायला पाहिजे तर दुःखाचा नाश होणार. तिसरं सांगितलं रागद्वेष आणि कर्मबंधाची परंपरा ह्याच्यामध्ये कारण कार्य संबंध आहे हे जाणून जो विकाराला सोडतो किंवा विकाराचा अनुभव करत असताना सुद्धा स्वभावाचा निर्णय करतो, स्वभावाला सोडत नाही, तो दुःखपुरी मुक्ततेला प्राप्त होतो. चौथं सांगितलं जो भावी बंधापासून परान्मुख होतो तो दुःखापासून मुक्त होतो. जो पूर्वबंधापासून मुक्त होतो तो दुःखाला सोडतो. पुढं सांगितलं कर्मबंधाला कारणरूप रागद्वेष परिणती आहे त्याला सोडतो, तो स्वतःला प्राप्त करतो. सगळी अंगबाह्य भाषा आहे. पुढं सांगितलं चैतन्य स्वभाव आणि विकार यामध्ये जो भेदज्ञान करतो तोच दुःखापासून मुक्त होतो. म्हणून आपल्यासाठी सगळ्या रीतीने त्यांनी मार्ग काढून दाखवलाय. तुम्ही कसं स्वभावाला प्राप्त करायला पाहिजे. मग कुठं विकार आहे हो? स्वभावात विकार नाही आहे, पर्यायात विकार आहे. मग आपण पर्यायामध्ये चूक करतोय तर त्या पर्यायाचा विषय बदला तर सगळ्या चुका संपणार, सगळे विकार संपणार. म्हणून पर्यायामध्ये निज स्वभाव काय आहे त्याचा निर्णय करा. जी पर्याय पराकडे उन्मुख होऊन जाणणार तर त्यामध्ये नियमाने विकाराची उत्पत्ती होणार. ती पर्याय नियमाने दुःखालाच देणार. काय म्हणले? ज्या ज्या पर्यायामध्ये पराकडे लक्ष जाणार त्या पर्यायामध्ये समजून घ्या फळ काय मिळणार? दुःखच मिळणार. काय म्हणले चेलनगा की दुःख कोणाचं दुःख नष्ट होतं? संसार करणाऱ्याचं दुःख कधी नष्ट होत नाही. किचनमध्ये बसून सारखं कामं करत बसणाऱ्याचं कोणाचं दुःख संपत नाही. म्हणून माझ्यासमोरून बसत जावा. त्यांनी उदाहरण छान दिलं होतं इथं. काय? जसं तापलेलं पाणी आहे, अग्नीने तापलेल्या पाण्याचा स्वभाव कसा असतो? अशांत असतो. जसं ते वर खाली होतं ना उकळल्यावर ते पाणी. मग तसं म्हटलं जो जीव रागद्वेषाने सहित असतो त्याचे परिणाम कसे असतात? अस्थिर असतात, विचलित असतात. म्हणून सांगितलं त्याला नियमाने दुःखाची प्राप्ती होते. अग्नीने तापलेल्या पाण्याच्या अशांत स्थितीप्रमाणे हा जीव सुद्धा अशांतीला प्राप्त होतो रागद्वेषाच्या परिणामामुळे आणि त्यामुळं दुःखापासून मुक्त होत नाही. म्हणजे जयसेनाची टीका बघायची होती. अथ पंचास्तिकाय अध्ययनस्य मुख्य वृत्त्या तद अंतर्गत शुद्ध जीवास्तिकाय परिज्ञानस्य वा फलम दर्शयति. नंतर पंचास्तिकायाच्या अध्ययनाचं मुख्य रूपाने त्याच्या अंतर्गत असणाऱ्या शुद्ध जीवास्तिकायाच्या ज्ञानाचं फळ दाखवतात. काय म्हटलं? एक मिनट, काय केलं बघा. पंचास्तिकाय के अध्ययन की मुख्य वृत्ति के द्वारा उसके अंतर्गत जीवास्तिकाय के परिज्ञान का फल भी दिखाते हैं. म्हणजे तुम्हाला 5 अस्तिकायाचं समूहाचं ज्ञान झालं, त्याच्या पुढं जाऊन आता स्वतःच्या जीवाचं ज्ञान झालं तर त्या ज्ञानाचं फळ काय? काय सांगितलं न्यायदीपिकेमध्ये?
3 फळं सांगितली. स्थान, उपादान, उपेक्षा, अजून अज्ञान निवृत्ती. अज्ञानाची निवृत्ती, समीचीन ज्ञानाची प्राप्ती, आणि तिसरं स्थान, उपादान, उपेक्षा, समता. नाही मी काय ते अज्ञानाची निवृत्ती, सम्यक ज्ञानाची प्राप्ती, आणि तिसरं सांगितलं असंख्यात गुढी निर्जरा. ह्याच्यात पण घेतलं पंचास्तिकामध्ये पण सुरुवातीला. म्हणजे तत्व जाणण्याचा आपल्याला काय फायदा आहे, किंवा आता शुद्ध जीवास्तिकायाचं ज्ञान झालं तर त्याचा काय फायदा आहे. 3 फायदे सांगितले. मंगलाचरणाच्या गाथेतच ह्यांनी बहुतेक 3 फायदे दाखवलेत पंचास्तिकामध्ये पण. अज्ञानापासून निवृत्ती झाली म्हणजे माझा जीव काय ह्याचंच मला ज्ञान नव्हतं, त्या अज्ञानाचा नाश झाला. सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे काय आहे स्वरूप हे समजलं. आणि मग ह्याच्या निमित्तात काय होणार आहे फळ, नियमाने असंख्यात गुणी निर्जरा होणार. इस प्रकार प्रवचन के सारभूत पंचास्तिकाय संग्रह को जानकर जो राग द्वेष को छोड़ता है, आत्मा का अनुभव करता है, वह दुख से परिमुक्त होता है. पूर्वोक्त प्रकारेण. या गाथेमध्ये काय लावायचं, विषय साधन फळ सांगा. पंचास्तिकाय संग्रहाला जाणून जो रागद्वेष सोडतो त्याच्या दुःखाचा नाश होतो. विषय शुद्ध जीवास्तिकाय माझा विषय झालं. साधन त्याला जाण नाही, आता याच्यात नाही सांगितलं. आता रागद्वेषाला सोडतो म्हणजे जो ज्ञान पर्याय प्रत्यक्ष ज्ञानाने त्याला जो जाणतो, त्याच्या दुःखाचा नाश होतो, रागद्वेषाचा नाश होतो. हे सगळं झालं फळ. आता त्यांनी असं घेतलंय गाथेमध्ये की रागद्वेषाला सोडतो तो दुःखापासून मुक्त होतो. रागद्वेषाला कोण सोडणार. म्हणजे म्हणायचंय सोडा म्हटल्यावर सुटणार नाहीत ते. कसे सुटणार हो, असं तर सगळ्या शास्त्रांमध्ये उपदेश तोच आहे. आता काय म्हणायचं, सदाचार म्हणून बाहेर सुद्धा तोच उपदेश दिला जातो, रागद्वेष करू नका म्हणून. मग रागद्वेषाचं करा हे तर कोणाला सांगितलेलं नाहीये, सोडा म्हटलं तरी कोणाचं सुटत नाहीये. मग कसं सुटणार. म्हणजे सांगायचंय त्याला सोडा म्हटल्यावर सुटत नाहीये, ते सुटणार कधी तर विषय बदलला तर. म्हणजे रागद्वेष होत आहेत, वीतरागतेकडे येत नाही म्हणून. मग वीतराग स्वभावाला लक्ष केलं तर सहज रागद्वेष थांबणार. म्हणून सांगतायत काय, असा गाभा समजून घ्या या गाथेचा की सांगताय तो आपल्याला मार्ग हा की विषय आपला जर समता स्वभाव आहे त्याला धरलं तर न त्या परिणतीमध्ये राग होणार न द्वेष होणार. एका स्वभावाला जाणलं तर तिन्ही फळाची प्राप्ती सहज होणार. म्हणून एकदा राग सोडायचं, एकदा द्वेष सोडायचं, एकदा दुःख सोडायचं असं नाही आहे. सगळ्याचा नाश युगपत होणार जेव्हा आपण एक विषय फक्त बदलला तर. आणि तो कधी बदलायचा, कसा बदलायचा हो. तिथं काय सांगायचं आहे, तुम्ही काय करताय हो, इकडं स्वयंपाक करणार, तिकडं म्हणजे एका वेळेस तुम्ही सगळं करताय ना. आता म्हणजे असं तर बिचारे ते मुनिराज पण करत नाहीत एका वेळेस, पण आपण किती ज्ञानी झालोय, काय म्हणायचं, अवधानी. जसं ते शतावधानी होते ना कोण, श्रीमदजी राजचंद्रजी, त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त अवधानी आहे. एका वेळेस आम्हाला सगळं समजतंय. काय काय करतो इकडं स्वयंपाकात, मल्टीटास्किंग. बरं काय काय करताय सांगा बघू एका वेळेस. माझ्यासमोर बसत नाही म्हणजे सगळं काम करताय तुम्ही. आणि त्याच्यात सगळं समजतंय पण आपल्याला, इतके आपण महान ज्ञानी झालोय. उपयोग राहत नसतो असं मला म्हणायचं आहे. हे सांगा, हे स्वाध्यायाने तुमची कर्म निर्जरा किती, दुःखाचा नाश किती, रागद्वेष किती सुटणार. म्हणून तर त्यातच पडावं लागतंय. म्हणून एका वेळेस एक काम थोडंसं सिरियसली, थोडंसं इंटेन्शनली करा. जर रागद्वेष सोडायचे तर तेवढ्या वेळासाठी स्वतःला वेळ द्या. चला, चक्क बसून दाखवलेत माझ्यासमोर सगळेच. चांगली गोष्ट आहे. बसू शकता म्हणल्यावर का नाही बसायचं. मग तेवढा अर्धा तास काढायचा होता वेळ. माझ्यासाठी नाही येतो, एक तर तुमच्यासाठी आहे, नाही तर
संसारातली कामं होत असतात मागं पुढं, नाहीच ते पण करायचे हे पण करायचे, सगळं एकदम मिळवायचं असते सगळ्याला, काय करायचं. हा बसायचं असते. बरं चला, नाही सगळे भव्य जीव आहेत म्हणून मी आज भव्यांची व्याख्या पण सांगितली ना शास्त्रामध्ये. काय सांगितली हो? भव्य गणाला म्हणायचं तत्प्रतिप्रीती चित्तेन येन वार्तापि श्रुता निश्चितं स भवेत् भव्य भावी निर्वाण भाजन. हा, जो प्रीतिचित्ताने काय करतोय, शास्त्र ऐकतोय वाचतोय, बरं का. काय म्हणते, नीट ऐकलं ना, काय म्हणते? प्रीतिचित्ताने कसं ऐकणार तुम्ही किचन मध्ये काम करताना, हे मला सांगा. प्रीती कोणाकडे गेली हो तुमची? म्हणजे एक काम करताना दोन करायला बसला तर प्रीती कुठं राहणार बिचारी. म्हणून एका ठिकाणी ठेवा त्याला तेवढ्या वेळासाठी. जो म्हणजे एवढं हे लक्षण ढोबळ सांगितलंय, पण तरी सुद्धा जर माझी त्याच्यामध्ये प्रीती आहे तर समजून घ्या आपण भव्य आहे ना. मग भव्यत्वाचा उपयोग आपण कशासाठी करतोय? कधी नाही केला हो संसार, कधी खाल्लं पिलं नाही, खाऊ पिऊ घातलं नाही, सगळं केलंय आधी अनादीपासून. मग आता एवढ्यासाठी तरी थोडासा वेळ काढा आणि सिरियसली दिवसभरात जेवढा वेळ मिळतो त्यातून ध्यानासाठी वापर करा. जेवढं ध्यानाने शक्ती मिळते ना तेवढी मिळत नाही, हे मी काल प्रॅक्टिकली अनुभव केले. आणि इवन आज सकाळी पण जेवढं मला त्या ध्यानातून आनंद आला ना तेवढं इतर गोष्टीतून नाही. काय तुम्ही औषधं गोळ्या खावा, किती ट्रीटमेंट करा, डॉक्टर बदला, पण उपाय होत नाही. ध्यानाने एक बळ मिळतं, एक आनंद येतो. म्हणून ध्यानासाठी पण वेळ द्या. बरं चला, पूर्वोक्त प्रकारेण विज्ञाय पूर्वम, पूर्वोक्त प्रकार से जानकर. कम, कोणाला जाणून? पंचास्तिकाय संग्रह नाम संज्ञम ग्रंथम, पंचास्तिकाय संग्रह नावाच्या ग्रंथाला जाणून. किम विशिष्टम, काय वैशिष्ट्य असलेल्या त्या ग्रंथाला जाणून. पवयन सारम, प्रवचन सारम. पंचास्तिकाय षड्द्रव्याणां संक्षेप प्रतिपादकत्वात् मुख्यवृत्त्या परमसमाधिरतानां मोक्षमार्गत्वेन सारभूतस्य शुद्धजीवास्तिकायस्य प्रतिपादकत्वात् वा द्वादशांगरूपेण विस्तीर्णस्य अपि प्रवचनस्य सारभूतम एवं विज्ञाय. कसे आहेत ते पंचास्तिकाय? उसमें क्या विशेषता है? प्रवचन का सार है. 5 अस्तिकाय म्हणजे काय आहे? तुम्हाला जे काय सांगायचं आहे त्या सगळ्या प्रवचनाचा सारभूत आहेत ते. पंचास्तिकाय और 6 द्रव्यों का संक्षेप में प्रतिपादक होने से, पहिल्या अधिकाराचं नावच काय आलंय? षड्द्रव्य पंचास्तिकाय, असं ते पंचास्तिकाय संग्रहाचं पहिला अधिकार आहे. मग याचं संक्षेपामध्ये प्रतिपादन केलेलं असल्यामुळे मुख्य रूप से परम समाधि में लीन जीवों का मोक्ष मार्गत्व के द्वारा सारभूत शुद्ध जीवास्तिकाय का प्रतिपादक होने से, जे आपण मगाशी टीकेत वाचले ना अमृतचंद्राचार्यांच्या, तेच सांगता येतं. 5 अस्तिकायांना अर्थतः आणि अर्थीरूपाने जाणलं. पुढं सांगतायत दुसरं, त्यामध्ये शुद्ध जीवास्तिकायाचं प्रतिपादन हे महत्त्वाचं आहे. पुढं सांगितलं द्वादशांग रूप से विस्तीर्ण प्रवचन का सारभूत है इस प्रकार जानकर. थोडक्यात घेतलं ह्यांनी. द्वादशांगाचं सारभूत असलेल्या या पंचास्तिकायाला जाणून. किम करोती, काय करतो? यह करता मुंचती, जो सोडतो. कोणाला सोडतो? कर्मतापन्नौ, म्हणजे कर्मपणाला प्राप्त असणाऱ्या अनंत ज्ञानादी गुणसहित वीतराग परमात्मनः विलक्षणौ हर्ष विषाद लक्षणौ भावी रागादी दोष उत्पादक कर्माश्रव जनकौच रागद्वेषौ द्वौ. कोणाला सोडतो? 5 पंचास्तिकायला जाणून कोणाला सोडतो? कर्मों के कारण होने वाले किन 2 दोषों को छोड़ता है? तर रागद्वेष तर उत्तर सांगितलं, पण त्यासाठी पहिल्यांदा अंग प्रविष्ट भाषा दाखवली. अनंत ज्ञानादी गुणसहित वितराग परमात्मा, एवढं सांगितल्यावर अनुभव करायचा आहे की तो मी आहे आणि त्याच्यापासून विलक्षण असं सांगतायत. मग ते कोण आहे? हर्ष विषाद परिणाम.
अनंत ज्ञानादि गुणसहित वीतराग परमात्मा से विलक्षण हर्ष विषाद लक्षण वाले आगामी राग द्वेष रागादि दोषों के उत्पादक कर्मों के आश्रव के जनक. काय काय विशेषण दिली रागद्वेषाला? हर्ष विषाद लक्षण वाले. दुसरं काय दिलं? आगामी रागादी दोषांचे उत्पादक. आणि तिसरं सांगितलं कर्मांच्या आश्रवाचे जनक. सांगा 3 काय असे रागद्वेष आहेत. काय सांगितले? हर्ष विषादवाले, भविष्यामध्ये रागादी दोषांना उत्पन्न करने वाले. मराठी हिंदी मिक्स चाललंय. बरं असू द्या. कर्माश्रवचे जनक रागदोष. हा कर्माश्रवांचे जनक आहेत. सांगा संध्या काकी. वही पेन घेऊन बसला सुद्धा समजेल तुम्हाला. लॉक आहे आवाज. कर्माश्रवचे जनक. दोन नाही माहिती. नाही माहिती ना, मग घेऊन बसला नाही वही पेन तुम्ही दरवेळेस बसता. हर्ष विषाद लक्षण वाले. अजित काका सांगताय काय? काय घेऊन बसलाय? बिलची वही घेऊन बसलाय काय? कसे आहेत रागद्वेष त्यासाठी सांगतायत की हर्ष विषाद लक्षण वाले आहेत. म्हणजेच हर्ष म्हणजे राग, विषाद म्हणजे द्वेष, खेद. हर्ष विषाद लक्षण वाले पुढच्या रागादींचं कारण आहेत असे ते रागद्वेष परिणाम. आणि तिसरं सांगितलं कर्माश्रवांचे जनक आहेत. कर्मांचा आश्रव बंद करण्यासाठी जे कारण आहेत म्हणजेच द्रव्य कर्माला भाव कर्माला देणारे आहेत. आणि हर्ष विषाद लक्षणवाले आहेत. अशा त्या रागद्वेष दोघांना म्हणजे शुभ अशुभ भावाला सोडतो. कोण सोडतो? जो पंचास्तिकायातील शुद्ध जीवास्तिकायाला जाणतो तो या रागद्वेषांना सोडतो. सहपूर्वोक्त ध्याता, तो ध्याता पुरुष आहे जो ज्याचं वर्णन पूर्वी सांगितलेलं आहे. गाहते प्राप्नोती कम, तो प्राप्त करतो. कोणाला? आता अध्यात्म सांगितलं याच्यामध्ये. निर्विकार आत्म उपलब्धी भावना उत्पन्न परम आल्हाद एक लक्षण सुखामृत विपरीतस्य नाना प्रकार शारीर मानस रूपस्य चतुर्गति दुःखस्य परिमोक्षम मोचनम विनाशम इति अभिप्रायः. तो प्राप्त करतो. कोणाला प्राप्त करतो? दुःखाच्या परिमोक्षाला प्राप्त करतो एवढं सांगायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी पहिला अध्यात्म रूपाने कथन करून सांगितलं. काय? निर्विकार आत्म उपलब्धी भावनेपासून उत्पन्न म्हणजेच काय हो? निर्विकार आत्म उपलब्धी भावना उत्पन्न म्हणजे काय अजित काका? माझ्यासोबत राहा की जरा. काय करताय तुम्ही? हा बसलाय की तिथंच, पण तुम्ही दुसरीकडे फिरायला असं वाटायला मला. नाही ना. म्हणजे काय सांगितलं? आत्मानुभूती घेतो तो. हा निर्विकार आत्म उपलब्धी भावनेपासून उत्पन्न परम आल्हाद एक लक्षण सुखामृताहून विपरीत. आता ही झाली अंगबाह्य भाषा सुरू केली. म्हणजे असं तर स्वभाव आहे माझा आणि ह्याच्यापासून विपरीत नाना प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक चतुर्गती दुःखापासून मुक्त होतो. जो स्वभावाला जाणतो, जो शुद्ध जीवास्तिकायाला जाणतो तो शारीरिक मानसिक आणि 4 गतीच्या दुःखापासून मुक्त होतो. काय एवढं सांगावं लागलं आचार्यांना? शारीरिक मानसिक सगळ्या दुःखापासून मुक्त होतो. नुसतं म्हणलं असतं, नुसतं दुःख परिमोक्षम म्हणलं तर चाललं असतं, पण सगळे दुःखाचं वर्णन करून सांगितलं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जर समजून घ्या शारीरिक दुःख आहे तरी ह्याच्यातून नष्ट होणार म्हणून स्वाध्यायात उपयोग लावा हे सांगितलं जातं. जेव्हा तुम्हाला शरीरातून वेदना व्हायला लागल्यात, काय तुम्हाला सुचत नाही आहे, तर याच्यात उपयोग लावा. कारण किती आकुलता केल्याने किती नष्ट होणार आहे हो दुःख. मला त्रास होतोय, दुखतंय, अनुभव करून बघा. त्या डॉक्टरकडे जाण्याआधी हे उपाय आहे आपल्याला. जेवढं आपण ते शुभातून शुद्धात, शुद्धातून शुभात ही जर्नी करा ना. सारखं अशुभ म्हणजे त्या वेदनेचं चिंतन करत बसलो तर त्याच्यापासून मुक्ती मिळत नाही. म्हणून सांगतायत काय करा? शारीरिक दुःखाचा नाश करायचं तर तत्व अध्ययनामध्ये किंवा आपल्याला
आता काल मी वाचलं ते सीतेचं पुस्तक, वाचलं का नाही? हां, झालं. हां, मग असं त्यात आलं ना वर्णन सगळं, की म्हणजे त्यातून पण प्रथमानुयोगातून पण सांगितलं जातं की तुम्ही केंद्रित होऊ शकता स्वभावाकडं. म्हणून कुठलं का असे ना एक अध्ययन करा, त्याच्यातून आपल्याला त्या दुःखापासून मुक्तता मिळते, तो उपयोग राहत नाही तेवढ्या काळासाठी. म्हणून शारीरिक आणि मानसिक तर मानसिक दुःख आहे का? कोण कोण मानसिक दुःखी आहात? सगळ्यांनी म्यूट ते जास्त वाटतं दीदी, शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःख. म्हणजे शरीराचं दुःख असू दे नसू दे तरी सुद्धा मानसिक दुःखी आहे जीवाच का हो. आणि ह्याच्या पुढं तर सांगितलंय अनेकांनी, भविष्य 10 वर्षांनी तर असं दिसणार आहे चित्र की सगळे रोगी असणार आहेत, असे मानसिक रोगी, ज्याच्यामध्ये हेल्पलेस, तुम्ही काय म्हणायचं, कुठल्या औषधांनी त्याला फरक पडणार नाही आहे. एक औषध हेच आहे, तत्वज्ञान आणि ध्यान. ह्याच्याशिवाय मानसिक दुःख दूर होणार नाही. म्हणून मानसिक दुःख सुद्धा माताजीने ते सीतेचीच गोष्ट सांगितली. म्हणजे सीतेला जेव्हा ते एका झोपडीत गेलेले असते, तिथली ती स्त्री म्हणती या बसा काय, पण तिच्या पतीला आवडत नाही अजिबात. पती एकदम असं चुकीचं बोलायला लागतो त्यांना, म्हणजे असं कशाला कुठून आले, कशासाठी एवढं उपद्व्याप करते. मग ते लक्ष्मण चिडला. सीता म्हणली आपल्याला दुःख झालं तर त्याचा दोष दुसऱ्याला द्यायचा नाही. परत सुख वाटलं तर समता भाव ठेवायचा आणि सज्जनांना अनुकूलता द्यायची. मग हे सज्जनांना अनुकूलता द्यायची ते नंतर, म्हणजे यक्षाला कळलं, मग त्यांनी सगळी अनुकूलता निर्माण केली. मग त्या पतीला इतका पश्चाताप झाला की त्यांनी शेवटी म्हटलं मी काय केलं, सज्जनांना प्रतिकूलता दिली आणि त्यांनी भिक्षा घेतली. शेवटी त्याचं म्हणजे परिणाम इतके बदलले असं सांगितलं. म्हणजे शेवटी आपल्या राग द्वेषावर आपण कंट्रोल नाही केला तत्वज्ञानाच्या आधारे तर मानसिक दुःखातनं सुटू शकणार नाही. कोण दीक्षा घेतली, कोणी ऐकलं होतं? ज्यांच्या घरी त्या पतीने त्यांना दोष दिला ना, कशाला ह्यांना घरात घेतलंय, काय तुला पडलं होतं. त्यांनी बघितलं, म्हणजे ते एक क्षणी जाणलं की हे राम सीता संकटात आहेत किंवा असे निर्जन ठिकाणी बसलेत. मग त्यांनी सगळी अनुकूलता निर्माण केली. मग त्या पती पत्नींना पण खूप म्हणजे असं वैभव प्राप्त झालं. सगळीच त्यांनी अशी ते हे केलं ना, आजूबाजूचे पण सगळं असं. तर मग तो म्हणला, त्याला खूप पश्चाताप झाला आणि मग त्यांनी दीक्षा घेतली. इतके परिणाम त्याचे बदलले. म्हणजे चमत्कार दिसल्याशिवाय नमस्कार करत नाही म्हणा की कोण. नाही, राग तेव्हा जर लक्ष्मण त्याला बोलला असता तर, कंट्रोल ठेवला, समताभाव ठेवला तर त्याचे परिणाम, म्हणजे समोरच्याचे परिणाम सुद्धा बदलणार. कधी जेव्हा आपण शांत राहू तेव्हा. बरोबर आहे. म्हणून तर ते भद्र परिणामी होते म्हटलं गेलं ना. सगळे ते जीव असे भद्र परिणामी होते, त्यांच्याकडून तेच तर शिकवण घ्यायची आपल्याला. असं कोण सांगितलं तुम्हाला, समजा तुमच्या इस्टेटीमधून आज तुम्हाला रात्री बेदखल केलं जाते, जावा घराच्या बाहेर, कोण जाणार हो शांततेनी समतेनी? 14 वर्षासाठी बाहेर जावा अजित काका, जाणार का? एवढंच काय, चेतनेवर नाही पुद्गलावर सुद्धा आपण राग काढतो. म्हणजे आपल्याला तेव्हा सुद्धा भान राहत नाही दुःख झाल्यावर, या पुद्गलाचा काय दोष आहे, पण त्याच्यावर सुद्धा राग काढला जातो. एवढं आपण आवेशात येतो भांड्या पडताना. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सगळ्यांचं त्याच्यामध्ये दिसून येतं प्रदर्शन. म्हणून सांगायचंय मानसिक दुःख आहे ते नष्ट करणं जरा अवघड आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही उपयोग काढू शकता, पण त्या शरीराला कसं तरी बरं करू शकता, पण परिणामांना जेवढं स्थिर ठेवणार तेवढं मानसिक दुःख नष्ट होणार. काय तोच विचार येत राहतो परत परत. मानसिक दुःखी असतो तो, काय म्हणतात, विचारातूनच दुःख आहे ते. त्याचा नाश कसा होणार? विचारातूनच होणार. म्हणून परवा सांगितले ना, एकाला समजलं की स्वप्न पडलं होतं आणि तो गेला डॉक्टरांकडे चेकअप करायला आणि त्याला रिपोर्ट मिळाला तुला कॅन्सर झालाय. सांगा ते कॅन्सर कसं दूर होणार? त्याला सांगायला जाऊ नका, स्वतःला सांगा कसा दूर होणार तो. बस झोपेतनं जागा झाल्याशिवाय दूर होणार नाही. भावांचा कॅन्सर आहे, त्याला तत्वज्ञान दूर करणार. बरोबर. नाही, मनात ते विचारत आहे हो फक्त, दुसरं काय नाही आहे.
स्वप्नात मिळालं हो रिपोर्ट त्याला. मग स्वप्नातच मिळालं, मग कसं बरं होणार तो? बस त्याला सांगायचं जाग हो. आपण काय करायचो? आपण पण तेच करतोय ना. स्वप्नात आहे, झोपेत आहे, सगळ्या त्या भ्रमात आहे, विभावात आहे, म्हणून तर आपल्याला रोग आहे. त्यातून फक्त जागे व्हा एवढंच सांगतायत. हां, मग ते समाधी शतकमध्ये दिलंय ना सूत्र. काय दिलं? यद भावे सुषुप्तोहम यद भावे व्युत्थितः पुनः अतींद्रियमनिर्देश्यम तत्स्वसंवेद्यमस्म्यहम. ज्याच्या अभावामध्ये मी सुषुप्त आहे आणि ज्याच्या सद्भावामध्ये मी जागा होतो, तो कोण आहे? तत्स्वसंवेद्यमस्म्यहम. तो स्वसंवेदनगम्य मी आहे. तत्स्वसंवेद्यमस्म्यहम. तो स्वसंवेदनगम्य असा माझा अतींद्रिय स्वभाव, आनंद स्वभाव आहे. त्याचा जर अनुभव झाला, त्याच्यामध्ये मी जागा झालो, तर बाहेर कुठेही झोपलेले असलं तरी चालेल, हे सांगायचं आहे. ठीक आहे. तर मानसिक दुःखाचा अंत करायचा तर एवढाच उपाय आहे. मी त्या मनाने रहित जित मन स्वरूप आहे. काल सांगितलं ना विशेषण. मनाला जिंका तर सगळं बाकीचं जिंकलं गेलं तुमचं. त्या मनाच्या अधीन होतो म्हणूनच आपलं दुःख संपत नाही. मनाने सांगितलं जे, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला जातो, त्याच्या अनुसार सगळं वर्तन करायला जातो. त्याच्यामुळं विकल्पातून बाहेर पडत नाही. काय म्हणतो दीपाली भाभी? बोला. काय नाही तिथे डिस्टर्बन्स होत होतं जरा बाईकमुळे दुसऱ्यांचं, तर थांबले. बरं, मला वाटलं दुःखमुक्त झालाय म्हणून सांगताय. मग सांगायची गरजच पडणार नाही ना दीदी. होय ना, बरोबर, ते पण आहे. नाही पण तरी गरज म्हणजे काय म्हणायचं आता? आचार्यांना का गरज पडली हो सांगायची? ते इतरांना प्रेरणा आहे त्याच्या निमित्ताने. ते पण स्वभावात राहिले तर त्यांना सुख आहे. पण ते स्वभावातून बाहेर येऊन लिहिलेत ना, हे शास्त्रग्रंथाची रचना केली, त्यांच्याद्वारे केली गेली, तर ते पण त्यांना आनंद प्राप्त झालाय त्याच्यातून, ते सांगायसाठीच केलं. म्हणून आपण पण थोडंसं, म्हणून मा म्हणते तिथं की अनुभूती सर्वथा अवाच्य पण नाही आहे. बरोबर ना? अवाच्य आहे म्हणजे नाही सांगू शकत म्हणतो, पण सर्वथा अवाच्य पण नाही. म्हणजे कथनचित वाच्यता पण त्याची करू शकता. कसा आनंद झाला तुम्हाला जेव्हा अनुभव केला, तर तो अनुभव गम्य आहे, ठीक आहे की, पण तरीसुद्धा सर्वथा ते न सांगण्यायोग्य नाही आहे. म्हणून सगळी द्वादशांग जिनवाणी रचली गेली. तर इथं त्यांनी थोडंसं वर्णन केलं वर्णिजींनी. संसार दुख और उनके उस शमन का अधिकार. संसार में दुख इस प्रकार है जैसे अग्नि से उबलता हुआ जल हो. जैसे अग्नि से उबलता हुआ जल खलबलाया करता है, वह अपने में स्थिर नहीं रह पाता है, और ऐसा भी नहीं है कि अपने से अलग कहीं बाहर में जल स्थित हो जाता हो. म्हणजे ते आहे तर त्याच ठिकाणी आहे, जिथं ते जलाचं स्थान आहे तिथंच आहे, तिथंच ते काय करतंय हो, वर खाली करतंय. ते काय आपल्या स्थानातून बाहेर जात आहे असं पण नाही. न अपने में स्थित है न बाहर में स्थित है, किंतु दुस्थ है. म्हणजे दोन्ही स्थितीत आहे असं म्हणायचं, आत बाहेर असं. अपने में ही अगल बगल खलबलाता रहता है. जर स्थिर असतं तर ते स्वस्थ आहे म्हणलं गेलं असतं. स्थिर नाही आहे म्हणून म्हणलं गेलं दुस्थ आहे. शब्द आले ना, दौस्थ्य म्हणजेच दुस्थितीत आहे ते. ऐसे ही इस संसार के दुख जब इस जीव पर आते हैं तो इस जीव का यह परिणमन न अपने में स्थित है न किसी बाहर में चला गया है, किंतु अपने आप के प्रदेशों में खलबल करता हुआ यह बना रहता है. काय सांगितलं? समजा तुम्हाला कुठंतरी उद्या यात्रेला ट्रिपला जायचं आहे, उद्या जायचं आहे बरं का. आज कुठं आहे सांगा तुम्ही? आज स्वस्थ आहे का दुस्थ आहे? त्या ठिकाणी पोहोचून पण आलो. पोचला ना. हां, असंच असतंय, म्हणून कुठं जायचं नाही. म्हणजे न इथं आहे न तिथं आहे अशी स्थिती असते आपली. मग हेच सांगतायत, जेव्हा स्वभावाला जाणत नाही ना, तेव्हा न आनंदात आहे न दुःखात आहे. म्हणजे काय म्हणायचं, जर स्वभावात आहे न बाहेर आहे, अशी दुःस्थितीत. आता सगळ्यांना ध्यान शिबिराला बसायचं आहे. कुठं आहे सांगावं तुम्ही? ट्रिपला जायचं तर 4 दिवस आधीच पोचलेलं असतं. ध्यान शिबिराला जायचं तर पोचलाय का आत्ता तिथं?
आतापासून ध्यान केला तर पोचलो म्हणायचं, नाहीतर सगळ्याला टेन्शन आलंय माहिती का, कसं जायचं आणि कसं बसायचं आणि 10 दिवस मोबाईल कसं सोडायचं. म्हणजे मनाची तयारी पहिल्यांदा पाहिजे त्याच्यामध्ये. कसं आपण तिथं ध्यान करायचं ह्याच्यासाठी, ते कसं सगळ्या अवलंबनाने रहित कसं जगायचं ह्याचंच भय पहिल्यांदा लोकांना. म्हणजे म्हणायचं म्हणून दुःस्थितीत नका राहू, आपला निर्णय करा आणि स्वस्थ राहा. इस जीव का यह परिणमन न अपने में स्थित है न किसी बाहर में चला गया है. म्हणजे म्हणायचं त्यांना की तुम्ही विचार करताय जरी पराचा, तरी तुमचा उपयोग तुमच्यातच आहे, बाहेर गेलं नाही आहे. जसं ते पाणी उकळते तरी सुद्धा ते त्याच्याच प्रदेशामध्ये स्थित आहे, बाहेर जात नाही आहे, फक्त स्थिर नाही आहे. मग तसंच तुमचा उपयोग सुद्धा न स्वतःत लावताय न स्थिर ठेवताय, म्हणून त्याला म्हणलं गेलं दुस्थ. कळलं का? न बाहेर आहे ना आत आहे, किंतु अपने आप के प्रदेशों में खलबल करता हुआ यह बना रहता है. ऐसे दुख से भी छुटकारा वह पुरुष पा लेता है जो निज स्वभाव को भली प्रकार जानकर उस अपने स्वभाव को ग्रहण करता है. जो स्वभावाला ग्रहण करतो त्यालाच तिथं सांगतायत की दुःखापासून मुक्तता प्राप्त होते. देखिए, अग्नि से खूब जाज्वल्यमान उस जल को शीतल करने का हम आप क्या उपाय करते हैं कि जो आग लगी है उसे अलग कर दे और नई आग उसमें न डाले तो वह अत्यंत उबलता हुआ पानी शीतल हो जाता है. पाण्याला थंड करायचं तर काय करावं लागतंय हो? बस त्या अग्नीचा संपर्क सोडून द्या, त्यातनं काढून टाका, तर अग्नी आपोआप थंड होते, हे जल आपोआप थंड होते. ऐसे ही इस संसार अवस्था में यह दुख से उबल रहे हैं. कोण? नाहीतर तो जीव असं म्हणू नका, तर त्या जीवाचं सांगतायत, माझं सांगतायत की मी जोपर्यंत संसार अवस्थेमध्ये तोपर्यंत दुःखाने उकळतोय म्हणतायत. इस दुख को शमन करना है तो यही उपाय करना होता है कि पहले के बंध तो अलग कर दे और नवीन बंध उसमें डाले नहीं, तो यह दुःख शांत हो जाएगा. जसं ते पाणी शांत होईल तसंच दुःख सुद्धा शांत होईल. जितने भी बंधन है वे स्नेह से है. किसी भी परद्रव्य से स्नेह न हो तो वहाँ कोई बंधन ही अनुभव में नहीं आता. गाय बछिया से बंधी है, बछिया गाय से बंधी है, गाय से मालिक बंधा है यह परंपरा का बंधन स्नेह से है. यह तो एक जो प्रगट व्यवहार में समझ में आ रहा है उसकी बात है. यह जीवास्तिकाय में जो स्नेह भाव उत्पन्न होता है उसका निमित्त पाकर नवीन कर्म बंधन को प्राप्त होते हैं. यह सर्व स्नेह का बंधन है. फक्त म्हणतायत की तुमचं स्नेह आहे तोपर्यंत बंधन आहे. तेच ना, त्या जीवास्तिकायाला बंधन का आहे? तुम्ही स्नेहात अडकलेला आहे म्हणून बंधन आहे. मग जसं उदाहरण दिलं, ती गाय त्या दोरीशी बांधली आहे, दोरी गायीशी बांधली आहे, गाय मालकाशी बांधली आहे. सगळं हे का आहे बंधन? स्नेहाने बंधन आहे. मग तसं जीवास्तिकायामध्ये जो स्नेहभाव उत्पन्न होतो त्याच्या निमित्ताने कर्मांचं बंधन होतं. यदि पूर्वबंध को दूर करना है, शुद्ध जीवास्तिकाय नाही म्हटलं, नुसतं जीवास्तिकाय म्हटलं. जीवास्तिकायामध्ये जेव्हा स्नेह उत्पन्न होतो म्हणजे पर्यायात उत्पन्न होतोय, मग त्यावेळेस त्याच्या निमित्तात कर्मबंध होतो. जर पूर्वबंध दूर करायचा असेल, भावी बंधाला येऊ नये असं वाटत असेल, तो यह कर्तव्य होगा की अपने को स्नेहरहित जानो. म्हणून मी स्नेहरहित शुद्ध आत्मा आहे असं जाणा, तर त्या रागद्वेषाचा आपोआप नाश होणार. त्या रागद्वेषाला नष्ट करण्यासाठी वेगळा उपाय नाही करायचा आहे त्याला जाणायचं आहे. तर म्हणून एवढं आजचं सार लक्षात ठेवा, काय दुस्थ नाही राहायचंय, स्वस्थ राहायचंय. म्हणजे काय? उपयोगाकडून बघा. म्हणजे उपयोग न स्वभावात घालवतोय न तो बाहेर जातो, बाहेर जात नाहीये, बाहेरच्या विषयाला पकडतोय पण बाहेर जात नाहीये. त्यामुळं न आत आहे ना बाहेर आहे. अशा दुस्थ स्वभावामध्ये राहणार तर नियमाने पुन्हा दुःखच येणार. म्हणून स्वभावामध्ये राहावा, स्वस्थ, काय म्हटलं, सौस्थ्यामध्ये स्वतःमध्ये राहावा, तर ते सुखाला कारण आहे. हो.
जाणा. रागद्वेष रहित स्वस्थ स्वभाव जाणा. वीतराग वीतद्वेष समता स्वभाव जाणा. आकुलता रहित दुःख रहित आनंद स्वभाव जाणा. अनादि अनंत हा मी कर्ममुक्तच आहे, दुःखमुक्तच आहे, जाणणारा जीवच आहे. ओम विसर. नमो हरिहंस.